लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता यशवंत सेना देखील आता उतरणार आहे। माझ्यासोबत बाळासाहेब दोडतोले आहेत। बाळासाहेब, काय विजन राहील यशवंत सेनेचं? किती जागावरती तुम्ही उमेदवार देता? या राज्यातील 48 पैकी जवळपास 15 जागेवरती यशवंत सेना हे उमेदवार उभं करत आहे। त्यापैकी आज पहिली यादी आपण जाहीर करत आहोत। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एससी राखीव आहे। यामध्ये संजय दत्तात्रय क्षीरसागर यांना आपण यशवंत सेनेच्या वतीने उमेदवारी देत आहोत। माढ्यामधून ज्यांनी स्वतः 21 दिवस धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण चौंडी या ठिकाणी केलं आणि धनगराच्या प्रश्नासाठी स्वतः 21 दिवस अन्ना पाण्या वाचून ते थांबले, असे अण्णासाहेब बळवंत रुपनवर यांना आपण माढ्याची उमेदवारी आज घोषित करत आहोत। रावेरमधून समाधान बाजीराव पाटील हे यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि जळगावमध्ये त्यांचा रावेरमध्ये खूप मोठा जनसंपर्क आहे। अशा समाधान पाटलांची आज आपण उमेदवारी घोषित करत आहोत। अहमदनगरमधून गंगाधर हरिभाऊ कोळेकर यांची उमेदवारी आज आपण जाहीर करत आहोत। तेही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी खूप अहोरात्र 24 तास गेल्या 20-25 वर्षापासून सामाजिक कामात आहेत। धुळे या ठिकाणाहून हिरालाल लिंबा कन्नूर हे धनगर आरक्षणासाठी ज्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं आहे, अशा हिरालाल जिल्हा आपण यशवंत सेनेच्या वतीने उमेदवारी फायनल करतो आहेत। आणि या पहिल्या यादीमध्ये धनगरच नाही तर या यादीमध्ये ओबीसी बांधवामधला सुतार समाजाच्या एका नेत्याला जे यशवंत सेनेसाठी धनगर आरक्षणासाठी सातत्यानं काम करतात, ते कोल्हापूरमधून त्यांना जयसिंग पांडुरंग सुतार यांना आपण कोल्हापूरची उमेदवारी आज यशवंत सेनेच्या वतीने जाहीर करतो। मात्र 6 उमेदवार तुम्ही आज जाहीर केलात। बीडचं समीकरण काय राहील? बीडमध्ये समाजमन सांगत होतं की तुम्ही निवडणुकीला उभं राहावं, तसं समाजानं बैठका देखील घेतल्या होत्या। धनगर समाजाची मी निवडणूक बीड लोकसभेची लढवावी आजही प्रचंड इच्छा आहे, त्यांच्या मनामध्ये आहे की या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील धनगर समाजाचा पंचायत समितीला तिकीट मिळत नाही, जिल्हा परिषदेला तिकीट दिलं जात नाही, जिल्हा परिषद सभापती आमचा नाही, अध्यक्ष आमचा नाही, बाजार समितीचा अध्यक्ष या जिल्ह्यामध्ये आमचा कोणी नाही, पंचायत समिती सभापती आमचा कोणी नाही, जिल्हा परिषद सभापती आमचा कोणी नाही, विधान परिषद आमच्याकडे कोणी नाही। धनगरांना कुठलं 25-15 असेल, आणखीन जिल्हा कुठला असेल, एकही फंड धनगराचा कुठला कॉन्ट्रॅक्टदार या प्रस्थापित नेत्यांनी तयार होऊ दिलेला नाही। या धनगर समाज हा आदिवासी, खरा आदिवासी कुठं असेल तर या जिल्ह्यामध्ये हा धनगर समाज म्हणजे सत्तेमध्ये आदिवासी आहे किंवा त्याला कुठलाही फायदा या जिल्ह्यातल्या धनगरांना मिळाला नाही। त्यामुळे धनगर समाजामध्ये बीड जिल्ह्यातील प्रचंड असंतोष आहे। त्यांनी मला निवडणूक लढवावी, आमची परवा अंबेजोगाईला बैठक झाली, तिथेही खूप गोंधळ घातला बांधवांनी। तयार आहेत का? फॉर्म अर्ज, नामांकन अर्ज कधी भरणार आहे? आज आम्ही त्या दिवशी पंकजाताईंना, बजरंग बाप्पांना दोघांनाही फोन केला। धनगर आरक्षणावरची तुमची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावं असं सांगितलं। दोघांनीही सांगितलं की बाप्पांना सांगितलं मी तुमच्यासोबत आहे, माझी उमेदवारी फायनल झाली नव्हती त्यांची। ताईंनी सांगितलं मी अहिल्यादेवीची शपथ घेते, महादेवाची शपथ घेते, सभागृहात गेल्यानंतर मी पहिला प्रश्न धनगर आरक्षणावरती विचारते। पण ताईंना आता जे मी बीड जिल्ह्यातल्या धनगर समाजाची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणारी फरफट, त्यांना न्याय मिळावा, हे धनगर समाजाला तुमच्याबद्दल विश्वास व्हावा, यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी या धनगर समाजाला मी धनगर समाजासाठी करते असं लेखी द्या, असं धनगर समाजाच्या बैठकीमधून ताईंना विनंती करण्यात आली होती। ताईंनी आतापर्यंत त्या विषयाकडे काही बघितलेलं नाही। कदाचित आम्ही ती वाट बघतोय, ताई आम्हाला कधी लेखी देतील, धनंजय मुंडे साहेब आणि ताईंनी ते लेखी देतील का, हा धनगर समाज त्याची आस लावून बघतोय की येणाऱ्या काळात तरी धनगराच्या सामाजिक इथल्या आर्थिकमध्ये काही धनगराची प्रगती होईल का, आस लावून बसलेला आहे। बाळासाहेब, पहिल्यांदाच यशवंत सेना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरते, काय नेमके तुमचे प्रमुख मुद्दे राहतील? कशामुळे तुम्ही ही निवडणूक लढताय? ही निवडणूक आम्ही लढतोय, या राज्यामध्ये मराठा बांधवांना या राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं आहे, त्यांच्यासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई महाराष्ट्रभर यशवंत सेनेनं पेटवली। महाराष्ट्रभर यशवंत सेनेचं आंदोलन आजही सुरू आहे। मग एवढं सगळं दोन्ही आंदोलनं बरोबर असताना तुम्ही मराठा बांधवाला न्याय दिला, ओबीसीचं आरक्षण तुम्ही सरकारने थांबवून ठेवलं, म्हणजे त्याला धक्का पोहोचू दिला नाही, मग दोन्ही समाजाला दिलं तर धनगर समाजावर अन्याय हे सरकार जाणून बुजून करतं आहे। म्हणजे ओबीसी मराठा बांधवांच्या बाजूने उभं राहायचं आणि धनगरांचा द्वेष, धनगरांचा तिरस्कार, धनगरांबद्दलची असलेली या सरकारची नकारात्मक विचारधारा ही आमच्या समोर येते। मग आमचं मतदान किती आहे? या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये 2 ते 2.5 कोटी मतदान हे धनगर समाजाचं आहे। मग एकदा आमचं मतदान एका बाजूला घेऊ आणि काय निर्णय होतील ते बघू। पंकजाताईंना तुम्ही जर निवडणुकीत उभं राहिलं तर पंकजाताईंना आव्हान समजायचं नाही, आता त्याचा निर्णय म्हणजे एका तर त्या बैठकीमध्ये लोकांनी ताईंच्या हातामध्ये
आता चेंडू ताईंच्या हातात आहे. आम्ही वाट बघतोय की ताई लवकरात लवकर आम्हाला येणाऱ्या काळातल्या धनगर समाजाला या जिल्ह्यातल्या काही लेखी देतील का, याची हा धनगर समाज वाट बघतोय. नक्कीच राज्य सरकारकडनं जी अंमलबजावणी आहे ती झाली नाही. मराठा समाजाला ज्या पद्धतीनं आरक्षण देण्यात आलं त्याच पद्धतीनं धनगर आरक्षण देखील जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने सरकारनं मांडला पाहिजे आणि हे मांडलं गेलं नाही. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये यशवंत सेना जी आहे ती उमेदवार जाहीर करते, असंच आता वक्तव्य बाळासाहेब दोडतले यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.